नमस्कार. आता आपण कणकवली आचरा रोडवरती जो रामगड किल्ला आहे त्या किल्ल्यावरती आहे आणि या किल्ल्यावरती गणपती बाप्पाची एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण व महाराष्ट्रात कुठेही न आढळणारी अशी दुर्मिळ मूर्ती पाहायला मिळते. चला तर मग बघूया नेमकी ती मूर्ती काय आहे आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे ते. रामगड किल्ल्यावरची हीच ती गणपती बाप्पाची मूर्ती आहे. एका जांभ्या दगडाच्या कोनाड्यामध्ये बसवलेली ही मूर्ती आहे. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीच्या गळ्यामध्ये आणि मूर्तीच्या पायात 7 नरमुंड्या आपल्याला दिसत आहेत. भगवान चिलेसर यांच्या पुस्तकात उल्लेख केल्याप्रमाणे गळ्यातील नरमुंड माळा व आसनाखाली असलेली नरमुंडांची बैठक यावरून हा गणपती तंत्रमार्गीय प्रकारातील असल्याचे सिद्ध होते. शैव संप्रदायात सुद्धा गणपती पूजला जात असल्यामुळे भैरवांपैकी एक म्हणून या मूर्तीला अशा स्वरूपात दाखवले आहे. तर अशी ही महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांपैकी फक्त रामगड या किल्ल्यावर आढळणारी वैशिष्ट्यपूर्ण आणि सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे, जिच्या पायामध्ये म्हणजे जिचं आसन आहे जे नरमुंड्यांचं म्हणजे कवट्यांचं आहे आणि त्या गणपतीच्या गळ्यामध्ये सुद्धा कवट्यांची माळ आहे. तुम्ही जर कधी आचरा कणकवली रोडने प्रवास करत असाल तर त्या रोडलाच रामगड हा किल्ला आहे आणि या किल्ल्यावरतीच तुम्हाला या गणपती बाप्पाचं दर्शन जरूर घेता येईल.